तर ठाण्यात महापौर पदाचा अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली आहे। शिवसेनेच्या नगरसेवकांची महापौर दालनाबाहेर गर्दी झाली आहे। सर्वच महिला नगरसेविका महापौर दालनामध्ये उपस्थित आहेत। शिवसेनेचा महापौर तर भाजपचा उपमहापौर बसेल अशी चर्चा आता सगळीकडे होत चालली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी। ठाणे महापौर पदासाठी आज अर्ज हा ठाणे महानगरपालिकेच्या सचिवांकडे भरला जाणार आहे आणि त्यामुळेच आपण पाहतो की ज्या वेळेस आरक्षण डिक्लेअर झालं होतं महापौर पदासाठी त्यावेळेस एससी हे आरक्षित म्हणून महापौर पदासाठी यंदा निवडला जाणार आहे। आपण जर बघितलं तर ठाणे महानगरपालिकेची ही महापौरांची लिस्ट आहे। जवळपास 1996 ते 97 या काळामध्ये मनोहर भगवान गाडवे हे एससी पदावरती महापौर म्हणून त्यावेळेस निवडून आले होते। मात्र 30 वर्षानंतर आता 23व्या महापौर पदी पुन्हा एकदा आरक्षित जागेकरिता एससीच्या महापौर पदासाठी वर्णी लागणार आहे। नेमकी ही वर्णी कोणाची लागणार आहे यासाठी सध्या आता रेलचेल जी आहे ती या महापौर दालनामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे। महापौर पदासाठी कोणाची वर्णी लागते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर याच महापौर दालनामध्ये सध्या जरी खुर्ची रिकामी दिसत असली तरी मात्र या खुर्चीवरती लवकरच महिला राज जे आहे ते बघायला मिळते आणि त्यामुळेच जे महिला असणार आहे ती कोण असणार आहे या संदर्भात जी चर्चा आहे ती सध्या रंगत आहे आणि त्यामुळेच शिवसेनेचा महापौर या ठाणे महानगरपालिकेत बसताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या जागेवरती कोणाची वर्णी लागते, कोण होणार उपमहापौर, कोण होणार महापौर आणि कुठल्या कुठल्या समित्या ज्या आहेत त्या पदांवरती कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।